आता महत्त्वाचं येतोय प्रशासकीय ठराव. ठाणे महानगरपालिका आयुक्त असेल की आणखी जिल्ह्यातील नगरपालिका महानगरपालिका किंवा महाराष्ट्रातील पूर्ण महानगरपालिका असतील, ज्या ज्या काही महानगरपालिकेमध्ये असे प्रशासक म्हणून जे जे ठराव झाले आहेत, या संपूर्ण ठरावांची आर्थिकदृष्ट्या पडताळणी होणे गरजेचं आहे. कारण ते केलेली कामं प्रशासक म्हणून मंजुरी दिलेली कामं विकासाची ती खरोखर जिनियन आहेत का केवळ टक्केवारीसाठी ते प्रस्ताव मंजुरी केली गेली, याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि मी तर एस रविराज रवींद्र चांगो शिंदे एक सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता आहे, सगळ्या गोष्टीचा अभ्यास करतो. जर महानगरपालिकेकडे 1 रुपया नाही आहे, तुमच्याकडे महानगरपालिकेमध्ये जर 1 रुपया नाही आहे, आपण 24/7 काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे थकीत वेतनं 15-15 वर्षाचा 10-20-30चा फरक देऊ शकत नाही, प्रॉव्हिडंट फंड ग्रॅज्युटी देऊ शकत नाही, TMT कर्मचारी 5-5 वर्ष सेवानिवृत्त होऊन त्यांना कुठलीही आर्थिक तरतुदीचा लाभ आयुक्त करू शकत नाही. 7व्या वेतनाचं 5 वर्ष होऊनही थकीत वेतनं दिलीच जात नाही. तर आता एकंदरीत आम्ही व्याज घेणार आहोत. तर अशा प्रकारे काम करणारा 24/7 कर्मचाऱ्याला थकीत मागण्या मिळत नाही, परंतु प्रशासक म्हणून विशेष महाराष्ट्र शासन निधी अंतर्गत जे काही 3 वर्षामध्ये प्रशासकाने कामे मंजूर केली आहेत, या सर्व कामांची चौकशी महाराष्ट्र शासन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या थ्रू लावणार आहे. मला चौकशी हवी आहे की कशा प्रकारे निधी 2.5 वर्षाचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे होते, 10,000 कोटी मुंबई महानगरपालिका असो, ठाणे महानगरपालिका असो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो की वसई विरार पालघर पर्यंतच्या महानगरपालिका असो, जिल्ह्यातील या महानगरपालिकांना जो भरघोस निधी गेला जवळजवळ 45,000 कोटी महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून खर्च हा या विकास कामांतर्गत मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असताना यांनी केला. कधी टेंडर निघाले, कधी प्रस्ताव आले, कधी निधी खर्चित झाला, कुठे कुठे कामे झाली, याचा काही लेखाजोखा नाही आहे. आर्थिक ताळमेळ नाही, ऑडिट नाही आहे. 5 वर्ष ठाणे महानगरपालिकेचा ऑडिट नाही आहे. आणि कुठलाही विकास प्रस्ताव हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून टक्केवारीसाठी केलेला प्रस्ताव होता. जसं गडकरी रंगायतांचा स्ट्रक्चरल ऑडिटच नाही आहे, तरी त्याचा विकास अंदाज खर्च 27 कोटीचा 36 कोटीवर नेला. म्हणजे 26 कोटी समथिंग होता, 27 कोटी 36 कोटीवर नेला. म्हणजे 3 ते 4 कोटी हे 6 कोटी हे म्हणजे 10 कोटी वाढीव इथपर्यंत प्रशासकाने मंजुरी प्राप्त झाली. जर स्ट्रक्चरल ऑडिटच नाही आहे केलेलं, मी स्वतः खाजगीरित्या स्ट्रक्चरल ऑडिट केले जेव्हा गडकरीचं काम झालं. कारण गडकरीच्या कामाबरोबर आमच्या कुटुंबाचे म्हणजे शिंदे कुटुंबाचे नाळ आहे. कुठलं शिंदे कुटुंब? कोकणातलं दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांचे त्या काळी सत्तेमध्ये 2 नगरसेवक होते. त्या काळी 78-79 म्हणजे गडकरी रंगायतन बांधलं गेलं, दादाजी कोंडे स्टेडियम बांधलं गेलं, त्यावेळेस चांगो शिंदेचे नगरसेवक होते. त्यामुळे आमच्या या गडकरी रंगायतांशी नाळ आहे, दादाजी कोंडे स्टेडियमची नाळ आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कामांना जर नियमबाह्यतेने स्ट्रक्चरल ऑडिट नसता, धोकादायक रिपोर्ट नसता, जर धोकादायक असेल आती तर ती वर्ग 1 मध्ये येते. मी स्वतः स्ट्रक्चरल ऑडिट केले. जर वर्ग 1 मध्ये पूर्ण इमारत तोडून पूर्वस्थितीत त्याप्रमाणे आधीचं जे गडकरी त्या व्हायला पाहिजे होत, पण ते तोडलं गेलं नाही. याच्या विरुद्ध बाजूला जा